बोलताना पाहायला नाही, पण मला मी एक तुम्हाला सांगतो, केलंय आणि त्यांना म्हटलंय की असं बोलायची गरजच नव्हती. रोहित पवार काय बोलतात ह्याच्याकडे मी फार महत्व देत नाही आणि मला काय फार त्यांच्याविषयी बोलायचं नाही. अजून लहान आहेत, पहिली टर्म आहे त्यांची. राहिली गोष्ट आपण काय बोलू विचारत होतात. आपण संदर्भात पक्ष असं आहे की नेहमी शरद पवारांचं एक नेहमी मला सांगायचं असायचं की जितेंद्र सामाजिक बाजू, सामाजिक आशय मांडताना पक्ष त्याला जबाबदार नाही. पक्ष कधीही सामाजिक आशय ठरवत नाही. याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे मी जेव्हा पुरंदरेंच्या विरोधात उतरलो तेव्हा आमचे प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी मला सांगितलेलं, तू जाऊन पुरंदरेंची माफी माग. मी जरा घाबरलो होतो म्हणून मी पवार साहेबांना फोन केला. पवार साहेबांनी सांगितलं की तुझा इतिहासाचा अभ्यास आहे, तुला जे योग्य वाटतं ते तू बोल, त्याच्यामध्ये पक्षाचं काही घेणं नाही. कारण का पक्ष हा कोणाची सामाजिक भूमिका ठरवत नाही. चर्चा सुरू झालेली आहे की तुम्ही पक्षामध्ये एकटे पडलात या विधानामुळे. अहो, पक्षामध्ये मी एकटा पडलो असतो तर एवढी लोक माझ्या मागे उभे राहिले असते का? अहो, नेता काय करता, मी स्वतः आहे ना जिवंत. मी तू मला बघतेस ना कित्येक वर्ष, मी कुठलाही प्रश्न एकटा लढतो. मी पुरंदरेचं प्रकरण लावून धरलं, 3 महिने राहून धरलं. शनिवार वाड्यावर होणारा सोहळा शेवटी सरकारला एका बंद खोलीत राज्यपाल भवनावर घ्यावा लागला, तेव्हा पण मी एकटाच होतो. लढाई करताना माझ्या बरोबर किती आहेत हे करून जर लढाईला उतरला तर आयुष्यात लढाई लढू शकत नाही. सर, पण रोहित पवारांनी थेट तुमच्यावरती ठीक आहे ना, ते म्हणतात अशा राजकीय व्यापाऱ्यांना जनता चोख उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही म्हणून. असं ठीक आहे ना. तर अबुधाबीमध्ये जाऊन बोलणं खूप सोपं आहे. मुद्दा असा असा मुद्दा उपस्थित होतो की तुम्ही पक्षाचं 2 दिवसाचं म्हणजे एक शिबिर आहे आणि त्याच्या मंचावर तुम्ही वक्तव्य करता, यामुळे ही पक्षाची भूमिका होती का? असं आहे की वक्ता आता कित्येक वक्त काय काय बोलून गेले, ती पक्षाची भूमिका नसते. शिबिर हे तुम्हाला जे पटत ते तुमच्या ज्ञानात भर घालून घ्या, जे नाही पटत ते सोडून द्या. शिबिर त्याच्यासाठी असतं. कुठलंही जेव्हा भाष्य केलं जातं तेव्हा कार्यकर्त्यांना पटतं तेवढं कार्यकर्त्यांनी घेऊ, जे पटत नाही ते सोडून द्यावं. याचा मुद्दा हा आहे की तुम्ही पक्षाच्या व्यासपीठावरती आता वानखेडे बोलतायत. पण ते